वो का देव जिसका नाम महादेव, जो रहता सबके साथ वही है भोलेनाथ। जो है देवों का देव जिसका नाम। नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र भगवान पवार, नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वणी येथून। तर मित्रांनो, आज आलोय आपण दत्तू गाडगे, गाव जिरवाडे। तर त्यांचं हे शेत आहे। शेतामधील एका पेटीमध्ये बघा एक धामण जातीचा बिनविषारी साप लपून बसलेला बघा मित्रांनो। तर हे बघा, आपण त्याला कोणतीही जण होता व्यवस्थितपणे पकडलेला आहे। तर मित्रांनो, शेतकऱ्याला एक विनंती आहे की सध्या थोडे थोडे अडचणी गवत त्यांना लपण्याची जागा कमी होत चाललेली आहे, तरी साप आपल्या शेतीसाठी ठेवलेले अवजारे वस्तू या ठिकाणी येऊन लपून बसतास। तर शेतकऱ्याला एक कळकळीची विनंती आहे, त्यांनी आपल्या शेतात गेल्यानंतर पायात बूट घालणं, एक हातात काठी ठेवणं हे खूप गरजेचं आहे। तर मित्रांनो, हा बिनविषारी धामण जातीचा साप आहे मित्रांनो। हा साप चिडलेला असला तरच चावा घेतो, नाहीतर चावत नाही। तरी माहिती असल्याशिवाय कोणतेही साप हाताळू नका, किंवा जे नवीन सर्पमित्र असतील, यूट्यूबवर बघून साप पकडण्याचा प्रयत्न करत असतील, तर मित्रांनो असं धाडस कधी करू नका, कारण ते जीवावर बेतू शकतं। साप पकडणे खूपच रिस्की आहे, साप हाताळणे ही सुद्धा एक गुन्हाच आहे। तर मित्रांनो बघा, त्यांच्या पेटीमध्ये होता, आपण कोणताही वेळ न घालवता येऊन त्याला व्यवस्थितपणे पकडलं, आणि हे बघा बरणीत व्यवस्थित टाकलेलं आहे मित्रांनो। तर तुम्हाला एक विनंती आहे, असे साप दिसल्यास कधी न मारता आपल्या जवळच्या सर्पमित्रांना बोलवून पकडण्यास सांगा। तर हे बघा मित्रांनो, आपण व्यवस्थित पकडलेला आहे। तर आता सोडण्यासाठी जाऊ। तर मित्रांनो, हा साप आपण काही वेळापूर्वी पकडलेला साप या जंगलामध्ये सोडत आहे। इथं पाणी सुद्धा आहे, तो व्यवस्थित पाणी पिऊन आपलं उदरनिर्वाह भक्षण करेल। तो बघा सोडला मित्रांनो, आणि सोडल्यानंतर आमच्याकडे जायला कॅमेरामॅनची पळापळ होत असताना बघा तुम्ही पाहू शकता। तर त्याला एकदा परत पकडलं आणि नदीच्या त्या साईड सोडण्याचा प्रयत्न करतो। तर बघा मित्रांनो, त्याला पुन्हा एकदा पकडून नदीच्या त्या साईड सोडतोय आपण। तर तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे, हा व्हिडिओ आवडला तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, आपल्या मित्रासोबत शेअर करा, आणि ज्याने सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो त्यांनी सबस्क्राईब करून घंटी दाबा। चला, धन्यवाद।